शरद पवार ही व्यक्ती समजून घेणं सोपी गोष्ट नाहीये. सत्तेचा लोभ आणि राजकीय गणित सांभाळण्यासाठी पवारांनी मराठा आरक्षणाच्या लढाईतल्या मोठ्या नेत्याचा गेम केला होता. अण्णासाहेब पाटलांसोबत शरद पवारांनी केलेल्या कपटाची कथा पाहूया आजच्या अध्यायात. आज जरांगे नामक माणसाची नौटंकी पाहून अनेकांना ते संघर्ष योद्धा वगैरे वाटतात, पण मराठा आरक्षणासाठी खरी लढाई लढली ती अण्णासाहेब पाटलांनी. माथाडी कामगारांचं नेतृत्व करणाऱ्या अण्णासाहेबांनी अशाच पद्धतीनं महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षणासाठी जागृत केलं होतं. आता सत्ता पिपासू शरद पवारांना यात संधी दिसली नसती तरच नवल, म्हणून त्यांनी लगेचच अण्णासाहेबांना पाठिंबा देऊन टाकला. परंतु अण्णासाहेबांना मिळणारा पाठिंबा पाहून हा व्यक्ती आपल्याला डोईजड होईल अशी भीती पवारांना वाटली. आरक्षणासाठी माहोल तयार झाला होता. आंदोलनाला सुरुवात होणारच होती आणि या शकुनी मामाने आपला डाव टाकला. आंदोलनाला दिलेला पाठिंबा पवारांनी मागे घेतला आणि अण्णासाहेबांच्या पायाखालची जमीनच सरकली. राजकारणाचे हे डावपेच पवारांसाठी नवे नव्हते, पण अण्णासाहेबांना या गोष्टीचा धक्का बसला आणि त्यांनी आपलं जीवन संपवलं. सत्तेसाठी हा लबाड बोका सोयीस्कर पद्धतीनं भूमिका बदलत राहिलाय, याचा आढावा पुढच्या अध्यायात.